रोजगार हमीतून आपण कशा राबवू शकतो याच्यामध्ये अनुसूचित जमाती त्यानंतर अल्पभूधारक जे आहेत त्यांच्यावर ह्या योजना वैयक्तिक लाभासाठी आपण राबवू शकतो। त्याच्यामध्ये असं व्यक्तिगत लाभाच्या योजना त्याच्यामध्ये काय आपण करू शकतो तर फळबाग लागवड, त्यानंतर विहीर, बांध बंदिस्ती आणि जमीन सपाटीकरण म्हणजे आपल्या शेताची जर धूप होत असेल तो किंवा जमीन आपल्याला सुधारणा करायची कुठे दगड जास्त झाले दगड मोठे किंवा आपल्याला एखादी फळबाग लागवड करायची आपल्याच्या तर रोजगार हमीतून ते आपण ग्रामसभेत हे करून आणि पुढे मागणी करून ते आपल्या वैयक्तिक विकासाच्या योजना हे आपण आपल्या याच्यावर रोजगार हमीतून राबवू शकतो। त्याच्यानंतर आपण इकडे मागे असा विचार केला का आपण कुठले रोजगार हमीतून कुठली कामं घेऊ शकतो, काय काय आपल्याला करता येऊ शकतं। तर आपल्याला कोणकोणत्या विभागाच्या मार्फत ही कामे घेतली जातात। आतापर्यंत रोजगार हमीच्या योजनेप्रमाणे आपल्याकडे सगळ्यात जास्त फॉरेस्टर किंवा कृषी खातं ह्या दोनच याच्यावर आपण काम केलं रोजगार हमीतून, बाकी कुठल्याचे आपण केलेले नाही। सरकारचा कायदा सांगतो का कोणकोणत्या विभागाच्या मार्फत ही कामे घेतली जातात। तर याचं लिहिलेलं आहे कृषी विभागाचे आपल्याकडे माहिती आहे। आपण इथे जसं आपण म्हटलं वैयक्तिक अंदाजे तिकडचं त्याच पद्धतीने कृषी विभागाची योजना आपण रोजगार हमीतून आपल्याला मिळू शकतो। त्याच्यानंतर वन विभागामध्ये आपण कामं केलेली आहेत। तशी भरपूर कामं आपण जर ग्रामसभेत सुचवली तर ते कामाव्यतिरिक्त पण फॉरेस्टच्या जमिनीवर आपलं कामं करता येते। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, आता पाठीमागेच्या पत्रकात म्हटलं की रस्ते वगैरे असं करायला लागतात तर ते सार्वजनिक बांधकाम विभागातून ते पण आपल्याला करता येऊ शकतात। त्याच्यानंतर शेवटी लघु पटबंधारे विभाग अशा इतर म्हणजे ह्यात ज्या चार यंत्रणा आपण वाटल्या चारच यांनी केलं पाहिजे असं पण नाही, तर अशा शेवटी इतर शब्द लिहिला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतर हे चार विभाग सोडून आपल्या इथे जे तालुक्यात वेगवेगळे ऑफिस आहेत त्या ऑफिसामधून पण आपल्या रोजगार हमीच्या कायद्याप्रमाणे मागणी करून काम आणता येतं। त्याच्यानंतर हे सगळं आपण हे जे काम केलेलं हे काम केल्यानंतर हजेरी पत्रक पहिले जे आपण मस्टर म्हणतो आपल्या याच्यात मस्टर किती दिवसाचं किंवा काय असं तर ते कसं भरलं जातं किंवा आपलं त्याच्यात आपण लक्ष आपण कसं ठेवलं पाहिजे किंवा ते मस्टर भरल्यानंतर आपल्याला काय होतं त्याच्यात त्यांनी हे हजेरी पत्रक तिथं दिलेलं ते कसं असतं ते त्याचे इकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ते वेळोवेळी चांगलं भरून घेतलं पाहिजे। हजेरी पत्रक काय दर दिवशी सकाळी सायंकाळी हजेरी पत्रकावर प्रत्येक मजुराची उपस्थिती नोंदवलेली असणे जरुरीचे आहे। समजा आपण कामावर गेलो आणि आपली हजेरी लागली का नाही ते आपण बघितलं नाही तर एक दिवसाची आपली खोटी होऊन जाईल ना, आपल्याला एक दिवसाचे पैसे मिळणार नाही। तर आपण सगळ्यांनी हे हजेरी पत्रक हे तर बघितलं पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळची 2 टाईम आपली हजेरी झाली पाहिजे। त्यानंतर आपण हे जे सगळं काम रोजगार हमीतून केलं हजेरी पत्रक पण बनवलं, नंतर आपलं कामाचे दाम आपण जे काम केलेलं रोजगार हमीतून त्याचे आपल्याला पैसे कसे मिळायला पाहिजे किंवा त्याची मजुरी आपल्याला कशी मिळायला पाहिजे तर याच्यामध्ये ते आता आपण बघू। कामाचे दाम आपण केलेल्या कामाचे मोजमाप केले जाते, केलेल्या कामाची ठरविलेल्या दराप्रमाणे हिशोब करून आपली मजुरी ठरवली जाते। मजुरी रोजावर नाही तर केलेल्या कामावर आधारित आहे। म्हणजे आपण जे काम करू रोजगार हमी योजनेत आपल्याला माहीत होतं एक जंगलात जर आपण गेलो तिकडे काम करून फॉरेस्टरचा गार्ड आला नाही गेला तरी थोडं काम केलं का जंगलात आपण हिंडत होतो, तर तसं न करता आता कायद्याप्रमाणे जर आपल्याला चांगला फायदा करायचा असेल तर कायदा शिकल्यानंतर आपण आपल्याला कामाचं दाम कसं मिळणार आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केलेल्या कामाचे मोजमाप केले जाते। म्हणजे घर मीटर किंवा घर मीटरमध्ये त्याचा रेट असेल किंवा कामाचे ते वेगवेगळे रस्त्याचे काम असेल तर ते वेगळा रेट असेल, दगडी बांधायचे असेल तर वेगळा रेट असेल, पण आपण केलेल्या कामाचे ते मोजमाप करून आपल्याला त्याची मजुरी मिळेल। त्याच्यानंतर मंजुरी आपल्याला माहिती का एकदा समजा आज आपण कामावर लागलो काहीच काम नाही केलं तरी आपल्याला रोजगार हमी योजनेतून 1-2 दिवसाचे पैसे मिळेल, पण कायद्याप्रमाणे आता आपल्याला असं करायचं का आपण जे काम करतो त्याचे मोजमाप होईल, नाही तर नुसते जाऊन हिंडून आलो तर त्याचा पैसे मिळणार नाहीत। आपण ठरवून दिलेले मापात काम केलं पाहिजे तर आपल्याला त्याचे दाम चांगलं मिळेल। त्याच्यानंतर मजुरीचे वाटप आपण कुठल्या योजनेतून कामं आणली कुठल्या योजनेतून आपल्या रोजगार हमीवर कामं करता येतील ते बघितलं। त्याच्यानंतर हजेरी पत्रक आपली हजेरी कशी, त्याच्यानंतर कामाचे दाम काय आहे, त्याच्यानंतर मजुरीचे वाटप कामाचे दाम तर आपल्याला भेटलेले पण आता ते आपल्याला कामाचं वाटप कुठं होईल तर ते आपण बघू। मजुरी वाटप आपण केलेल्या कामाची मजुरी दर 15 दिवसाने मिळणे कायद्याने बंधनकारक आहे। म्हणजे आपण जर काम केलं तर काम करून 15 दिवस झाल्यानंतर सरकारने आपल्याला पैसे द्यायलाच पाहिजे, ते सरकारने कायद्याने बंधनकारक केलेले। मंजुरी देताना संपूर्ण पत्रक सर्वांच्या समक्ष सार्वजनिक ठिकाणी वाचून मगच वाटप करायची आहे। म्हणजे आपल्याला मजुरी दिली तर त्याच्यावर जे मस्टर आहे
कुणाला किती मजुरी पडली असे सार्वजनिक ठिकाणी करायला पाहिजे। आता कायद्याप्रमाणे ते पोस्टात गेल्यामुळे तरी पण ते परत आपण गावाला आपल्याला वाटलं आपल्याला पैसे वगैरे कमी पडले तर यंत्रणेला मागून बोलवून आपण आपल्या गावात आणि त्यांना सांगू शकतो की आम्हाला किती पैसे पडले, कसं घन मीटर दिलं किंवा मापावर कसं आम्हाला मजुरी पडली, ते आपण कायद्याने आपल्याला हक्क आहे ते आपल्या गावात आणून एकत्र बसून त्याची चर्चा करून ते ऐकून घ्यायची किंवा समजून घ्यायची। त्यानंतर कामाच्या ठिकाणी काय काय सुविधा पाहिजे। रोजगार हमीतून एवढी समजा आपण कामं केले सगळं हे झालं इथंपर्यंत, पण मग सुविधा काय? कारण आपण दिवसभर जर काम केलं तर आपल्याला तहान वगैरे लागणारच ना, तहान लागेल। आपली लहान मुलं समजा तिथं आपल्या बरोबर असते, आपण घरची सगळं मग करते माणसं जर कामावर रोजगार हमीच्या कामावर गेलो तर आपली मुलं तर घरी सोडून जाणार नाही, तर सरकारने कायद्याने ती पण सोय केलेली आहे। ते बघू कामाच्या ठिकाणी सुविधा, पाळणाघर, औषध उपचार पेटी, नमुना खड्डा, दर फलक, सावलीची सोय आणि पिण्याच्या पाण्याची सोय। याच्यामध्ये पाळणाघर म्हणजे जर आपण दोन्ही स्त्री पुरुष कामावर गेलो तर आपली मुलं सांभाळण्यासाठी पाळणाघराची सोय पण रोजगार हमीतून तिथे करायला पाहिजे, हे कायद्याने अपेक्षित आहे। त्याच्यानंतर औषध उपचार पेटी, काम करताना एखाद्या मजुराला जर लागलं तर त्याला तिथल्या तिथे प्राथमिक उपचार झाला पाहिजे, म्हणून औषध उपचार पेटी। नमुना खड्डा, जसं मी म्हटलं इकडे आपण हे पत्रकात बघितलं का मोजमापाप्रमाणे आपल्याला दाम मिळेल, दिवसावर नाही तर मापावर आहे, मग अगोदर तिथं तेवढा खड्डा पडेल का नाही कसा, तर तो एक नमुना खड्डा प्रत्येक कामाचा आपण मारून बघितला पाहिजे, त्या यंत्रणेकडून तो शिकून घेतला पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढचा रोजगार चांगला मिळेल। त्याच्यानंतर दर फलक, म्हणजे किती घन मीटरला किती काय आहे असं ते दर फलक जर कामाच्या ठिकाणी लावलं तर आपल्याला पण अपेक्षित आहे का आपण किती काम केलं तर आपल्याला रोज चांगला मिळेल। आणि सावलीची सोय, आपली जी आपण म्हणलो की पाळणाघरात आपली मुलं तिथं राहणार, तर मग त्यांना राहायला असं एक मांडव टाकून सावलीची सोय पण करायची कायद्याने सोय आहे। त्याच्यानंतर पिण्याची पाण्याची सोय, आपण जर कामावर गेलो तर काम केल्यानंतर प्रत्येकाला तहान लागते, स्वाभाविक गोष्ट आहे, मग त्याच्या पण पिण्याच्या पाण्याची सोय कायद्याप्रमाणे झाली पाहिजे। त्याच्यानंतर हे सगळं जे आपण वाचलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायतच्या रोजगार हमीत सहभाग काय। आता आपण एक नंबरच्या ज्याच्यामध्ये आपण बघितलं का आपण कामाची मागणी कुठं करू शकतो आणि कामाचे मागणीचं पत्र कोणाकडे देऊ शकतो, तर एक नंबरच्या याच्यामध्ये आपण ग्रामसेवकाकडे। मग ग्रामसेवकाकडे एक नंबर पासून चालू होत आहे, तर इथं सगळ्यात महत्त्वाची ही भूमिका आपली ग्रामपंचायतची आहे। ग्रामपंचायतचा सहभाग रोजगार हमीच्या कायद्यात काय, तर मंजूर नोंदणी करणे, त्यांचे जॉब कार्ड तयार करणे, काम मागणे, संबंधित रेकॉर्ड माहिती तयार करणे, सांभाळणे, पंचायतीकडून कामे मागवून गावासाठी राबवणे, ग्रामसभेतून हा विषय चर्चेसाठी घेणे, गावातील प्रत्येक गरजू मजुराला काम मिळवून देणे, हजेरी पत्रक, मोजमाप, मजुरी पत्रकाची प्रत असणे, मजुरी वाटपात सहभाग घेणे, गावाच्या कामाचा नियोजन आराखडा तयार करणे। याच्यामध्ये ग्रामपंचायत सहभाग आपण एक मजुरी नोंदणी, आपल्या गावात 18 वर्षापेक्षा जास्त असं कोणी पण असेल स्त्री पुरुष 18 वर्षापेक्षा ज्याचे जास्त वय झालं 18 वर्ष पूर्ण झालं तर नमुना नंबर 1 भरून आपण मजूर नोंदणी करू शकतो, आणि मजूर नोंदणी केल्यानंतरच रोजगार हमीच्या कायद्याप्रमाणे त्याला काम मिळेल। समजा एखादा 21 वर्षाचा 22 वर्षाचा जर आपण त्यांनी मजूर नोंदणी केली नाही तर रोजगार हमीच्या कायद्याप्रमाणे त्याला कामावर जाता येणार नाही, स्वतःला तो बदली जाईल, पण मग स्वतःला त्याला कुठलाच हक्क अधिकार नाही। जर आपल्याला कायद्याप्रमाणे रोजगार हमीच्या कामावर जायला अधिकार पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची मजूर नोंदणी केली पाहिजे ग्रामपंचायतीकडे। त्याच्यानंतर आपल्याला जॉब कार्ड तयार करणे ग्रामपंचायतीचे काम आहे, आपण तिथे लक्ष ठेवलं पाहिजे। कामाची मागणी, आपण तिथे एक नंबरला पहिलं कामाची मागणी नमुना नंबर 4 भरून करायची आणि ती ग्रामसेवकाकडे करायची, म्हणून ग्रामपंचायतचा तो सहभाग आहे। आणि संबंधित रेकॉर्ड म्हणजे कुठलं काम आपल्याला पाहिजे, किती दिवसांनी पाहिजे आणि कुठल्या पद्धतीचे पाहिजे असं सगळं रेकॉर्ड ग्रामपंचायतीने केलं पाहिजे। आणि पंचायत समिती किंवा इतर यंत्रणेत कुठं कुठं काय कामं किती मागवली पाहिजेत आणि गावासाठी राबवली पाहिजे हे ग्रामसभेने केलं पाहिजे। ग्रामसभेतून हा विषय चर्चेसाठी घेणे, म्हणजे ग्रामसभेत रोजगार हमीच्या कायद्यात कुठलं पण आपल्याला काय पाहिजे जर आपण ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये मांडलं तर ते लवकरात लवकर मार्गी लागून आपल्या गावात ते सगळ्यात चांगलं आणि लवकरात लवकर ते मार्गी लागेल। आणि आपल्याला रोजगार हमीचा कायदा समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करणे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जवळची शाखा म्हणजे ग्रामपंचायत आहे। सुरुवातीला ग्रामपंचायत रोजगार हमीच्या योजनेत काही सहभाग नव्हता, पण कायदा केल्यापासून सगळे जास्तीत जास्त हक्क अधिकार आणि जे मूळ आपण म्हणू का सुरुवात आपण कुठून करणार तर सुरुवात करायची मेन ठिकाण आहे ते ग्रामपंचायत आहे।
हक्क अधिकार आल्यापासून, कायदा झाल्यापासून रोजगार हमीच्या कायद्याप्रमाणे कुठली कामं पाहिजेत, कशा पद्धतीने केली पाहिजे, सगळ्यात जास्त हक्क अधिकाराचं पहिलं मूळ आहे ती ग्रामपंचायत आहे.